ती बातमी पावसासंदर्भातली आहे। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुढचे 4 दिवस म्हणजेच 24 मार्च पर्यंत हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडणार आहे। नांदेड, हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केलाय। मराठवाड्यात अवकाळी पावसानं फळबागा आणि रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। 3 दिवसांपासून विभागात सर्वत्र मध्यम ते जोरदार असा पाऊस झालाय। या जिल्ह्यात पुढचे 4 दिवस म्हणजेच 24 मार्च पर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याचा अंदाज आहे। दरम्यान मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसानं दोघांचा बळी घेतलाय। नांदेड जिल्ह्यातल्या 16 वर्षांच्या दीपिका राठोडचा यात मृत्यू झालाय। हिंगोली जिल्ह्यातील गुलाब मसारराव मारकड यांचाही मृत्यू झालाय। या दोघांचाही मृत्यू वीज पडून झाल्याचं कळतंय। अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। 11,000 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची भीती आहे। तर अवकाळी पावसामुळे तब्बल 41 जनावरं सुद्धा दगावली आहेत।